तर गाईज ब्लॉग थोडासा मोठा आहे. होप तुम्हाला आवडेल ब्लॉग, कारण की आपण सीनचा मोस्ट ऑफ द पार्ट कवर केला आहे. जो चांगला चांगला पार्ट आहे. 2 सीन बघणं झालं आहे काल आपलं. हे सांगायचं होतं. आता तुम्ही हे एन्जॉय करा, मी निघतो. हा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. सो आहे गाईज, कैसे हो काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आज आपण चाललो आहोत बाहेर गणपती बघायसाठी. आज सीन वगैरे सगळे कालच ॲक्च्युली ओपन झाल्यात, तर आपण एक दिवस लेट चालू. सगळ्या फ्रेंड्स वगैरे असं नव्हतं, तर मिळून मिसळून जायचं. सो आज सगळ्या फ्रेंड्सचं ठरलं आपलं की आज जायचं म्हणून आपण. सो आज आपण चाललो आहे 21 कोटी गोल सर्कल आणि वेगवेगळे विविध प्रकारचे सीन आहेत ते दाखवेन मी तुम्हाला, कुठे कुठे चांगल्या प्रकारचे आहेत ते. दुसरं म्हणजे बावड्यात पण जाता येईल. आणि सगळ्यात मेन गोष्ट माझ्या चावी नाही आहे. माझे झोपायचे वांदे झाले आहेत, माझे जेवायचे वांदे झाले आहेत. कारण की मम्मी गेले सांगलीला आणि ते कुलूप लावून गेले होते आणि बाबांची ड्युटी लागली आहे नाईट. सो आज मी मोस्टली बाहेर झोपणार आहे कुठेतरी. अशी भूक तर खूप लागल्या. आता जेवायचे काय वांदे होतात काय माहीत नाही, कुठे जेवायला मिळेल. सो बघूया, शुभमची झालं कॉन्टेंट. झोपायला तर होईल आपली सोय, शुभमच्या घरी झोपतो आपण. पण आता जेवायचं बघूया. आता बाहेरच काहीतरी खावं लागेल. सोड झालं का मुलगा आज उपाच्या पुढे झोपायला लागणार आहे. सो हीच एक मोठी मेन प्रॉब्लेम झाली आज. सो पंगा झाला आज आणि खूप एक्साइटमेंटचं हे झालं आज. सो भेटूया आपण थोड्या. आता जाऊयात आपण शुभमच्या मामाच्या घरी. ते काही पुढे शनिवार नाही, सॉरी, शिवाजी पेठेत जाऊ भेटूया. लईच ब्राईट आहे रे, आता भारी आला. मिटली का? वा 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 वा, यांची भांडणं मिटली, माझी दारू सुटली. असं गुन्ह्या गोविंदानं राहावा, भांडणं करून. तर गाईज, आता आपण जर चाललो आहोत रंकाळा टॉवरचा सीन बघायला. तर तो झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. आता तिकडे जाऊयात आणि तिकडे जाऊन भेटून मग बोलूया. आमच्या घरी बाबा ऑफिसमधून आला की त्याला सायलेंट झोन लागतो. आमच्या बाबांना पण टीव्हीवर क्रिकेट न्यूज असं काहीतरी पाहायचं असतं, पण मी मुद्दाम गेमच्या. राम सिंह, लगता है ये शिवा का बेटा संभा बहुत ही अकड़बाज है। जी हुजूर महाबीर, हमने बादशाही दरबार। तो क्या कुश्ती खेलोगे हमारे इस चेले के साथ? जरूर जरूर करू, पण आम्ही फक्त बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर डाव मारू. आता फायदा देऊ द्या आखाड्यात, मग बघा अस्मान. शंभू देखील भासत होता तुम्हाला, तारुण्याच्या उन्मादात बेफिकीर उधळणारा. पण खरंच का आम्ही असे? मुकर्रम खान, बहुत खूब. अल्लाह ताला तुम्हारी उम्र दराज करे. मुकर्रम खान, इस्लाम के सच्चे गाजी हो तुम. हमारे जिहाद के असली सिपे सालार हो तुम. हुजूर, एकाकी घोड्याच्या फक्त लढणं इतकंच आमच्या हाती उरलं. यातही सामान्य गोरगरीब लोक आमच्या भरोशावर या हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली उभे ठाकले. तळ हातावर विस्तव घेऊन सगळ्या मरण्याचा कस लावून या मातीसाठी लढत राहिले. हार जितीची पर्वा केली नाही, की नशिबाच्या गर्ताना दोष दिला नाही. मनगटात दम बाळगणाऱ्यांनी स्वतःचं नशीब तलवारीच्या धारेवरच जोखायचं असतं, एवढं आम्हाला कळतं.
आणि ज्या हाताने आई तंजावर पैल पेशावर हिंदवी स्वराज्याची तटबंदी मजबूत केली, त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाण कोटाला भुईसपाट केलं, पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयला कुत्र्यासारखं ताणून मारलं आणि नाथा सिद्धींच्या नाकात वेसण घालून जंजिऱ्याच्या बिळातच वळवळत ठेवलं, त्याच हातांच्या सोबतीनं आम्हाला हे काय, इतका मोठा विजय संपादन करून आलात तरी आपला चेहरा मयूर का? कसला विजय येसू? बाजारात छातवान काढून हिंडणाऱ्या मूठभर रानडुकराला वेसण घातली म्हणजे आम्ही मोठे पराक्रमी वीर सिद्ध होतो का? असं का म्हणावं? स्वारींचं प्रत्येक पाऊल मोघली सल्तनतीच्या जिव्हारी नख लावतंय. वैराण वाळवंटात तहानेने तडफडणाऱ्या उंटासारखी अवस्था झालीये त्या औरंगजेबाची. अजून काय हवं? त्या औरंग्याचं श्राद्ध याच मातीत घातल्याशिवाय या जीवाला चैन पडणार नाही येसू. होईल, ते सुद्धा होईल. जिथे आदिलशाही, कुतुबशाही सारख्या बलाढ्य सल्तनती 6 महिने सुद्धा औरंगजेबाच्या वादळासमोर नाही टिकल्या, तिथे गेली 8 वर्ष आपण एकाकी झुंज देत आहात. या सह्याद्रीचा साधा टोकाही काढू दिला नाही त्याला. महाराज, ही करतूत लहान सहान का आहे? ही करतूत आमच्या एकट्याची नाही, आपलाही सहभाग तितकाच मोलाचा आहे राणीसाहेब. पण या सगळ्या घडामोडीमध्ये होणारी आपली फरफट, ती मात्र आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमची फरफट? येसू, आम्ही जसे राजे आहोत तसे आपले पतीही आहोत. पण आमची कुठे काय तक्रार आहे? आपली काहीही तक्रार नाही, हीच आमची तक्रार आहे. का आपल्याला वाटत नाही की आपला पती नेहमी आपल्या सोबत असावा? कवी मनाच्या या राजेश्वरानं कवितांची 4 फुलं आपल्याही पायावर व्हावीत. काहीतरीच. या सर्वांहून अनमोल आपलं कर्तृत्व आहे आणि तीच आमची खरी सोबत. आपलं रुद्रतांडव करणारं रूप हे आमच्यासाठी सुखाचं कोंदण आहे महाराज. वा येसू वा. आबासाहेबांची सोन शोभला. जिथं स्वतः तीर्थरूप महाराज साहेबांनी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती दिली आहेत, तिथं आम्ही आपल्याला शहाणपण काय शिकवावं? आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता. पण ही देवता फक्त पूजा करण्यासाठी करने वाले कुछ घर के भेदियों को थोड़ी बहुत जहांगीर दे दी जाए और उनकी और भी कुछ तमन्नाएं हैं वो भी पूरी की जाए. इतनी रहमदिली तो आप दिखाई सकते हैं हुजूर. क्यों नहीं जरूर. क्या चाहिए उनका? हुजूर, वो खुफिया तरीके से बताएंगे. उन्हें डर लगता है कि उनकी गद्दारी से खफा होकर ये सब बात नहीं आ रहा. चल से चल उस काफर को हमारे सामने पेश करो. जी हुजूर. लाव आले. औरंग्या, दग्यानं वागणाऱ्या माणसाची प्रार्थना ईश्वर कबूल करत नाही. कविराज, जी राजन. काही सुचतंय का? पहा, या बादशहानं आपलं तख्त सोडलं आणि जमिनीला आपला माथा टेकवला. जी राजे. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग त्यो तू तेज निहार के तख्त तेजो अवरंग. बहुत खूप कविराज, बहुत खूप. आता याचा अर्थही सांगा या मूर्खाला. बघा कशी माकडासारखी तोंड केली आहेत, काही समजत नसल्यासारखी. जी राजन. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमंताला बांधून आणलं होतं, त्याचप्रमाणे या रावण रूपी औरंग्याच्या दरबारात तुम्हाला बांधून आणलं आहे. आपणाला रणात झालेल्या जखमांमुळे तुमचे अंग सिंदूर लावल्याप्रमाणे चमकत आहे आणि जसे सूर्याच्या उदयाबरोबर काजव्याचा बदरंग होतो, तसे तुमचे तेज पाहून हा औरंग्या त्याचं तख्त सोडून खाली आला आहे. वा कविराज वा.
ए खामोश खामोश मक्कार हरामी, जुबान पे लगाम दो। इस्लाम की तौहीन करते हो तुम। अरे शुक्राने की नमाज पढ़ रहे थे हम। काजी है हम, काजी। जुबान काट देंगे तुम्हारी। हमारी कैद में हो तुम, छुप जाओ हमारे सामने, गोली शाद करो हमें। औरंग्या, उगाच गोखलू नकोस. अरे जात जे करायचं ते कर. सिंहाला कुत्र्याने घेरलं म्हणून तो गर्जना करायचं सोडत नाही. अर्ध मराठ्यांचं असंच असतं. कैदेत असला म्हणून तो आपली आब सोडत नाही. या मराठ्यांच्या छत्रपतीचा मुजरा फक्त आई भवानीला आणि रायगडावरील मराठ्याच्या सिंहासनालाच मिळतो. खामोश खामोश मक्कार काफर खामोश। सारा हिंदुस्तान हमारे पैरों के तले आ गया है। अब मैं तुम्हारे स्वराज को चींटी की तरह मसल के रखूंगा, मसल के। मुकर्रम इस काफर कवि को ले जाओ और इस मक्कार की वो नामुराद जुबान काट डालो। जी हुजूर। खजाना खजाना। संभाजी, बेटे संभा, जाने दो, ये दुश्मनी भूल जाओ, तुम हमारी बना में आ जाओ। जान बख्श देंगे तुम्हारी, अल्लाह कसम जान बख्श देंगे तुम्हारी। और संभा, तुम्हारे स्वराज में तुम्हारा खजाना, बेशकीमती खजाना वो कहाँ है, हमें बता दो संभा। और हमें ये भी बता दो कि हमारी मुगलिया सल्तनत में से कौन कौन से सिपह सालार सरदार तुमसे मिल चुके हैं। औरंग्या, हे गडकोट म्हणजेच आमच्या स्वराज्याचा खजिना. अरे शिवरायांच्या पायीचे खडेच आम्हा मराठ्यांचे हिरे माणिक आहेत. मक्कार हरामी संभा. औरंग्या, लक्षात ठेव, स्वराज्याचा साधा शिपाई तुझ्या पुढे कधी झुकणार नाही. आणि हा संभाजी तर मराठ्यांचा राजा आहे, राजा. शिवाजी नावाच्या सिंहाचा छावा आहे. तुझ्याकडे प्राणांची भीक मागणारा भिकारी नाही. मरणाचं भय मराठ्यानं नसतं औरंग्या. अरे असली 10 मरण बलीन मी, पण मागे हटणार नाही, तुझ्या सारख्या पुढे झुकणार नाही. काट डालो इस काफर संभाजी, हमारे सामने अभी काट डालो। इतनी गुस्ताखी। संभाजी, माफी मांगो हुजूर की। बेवकूफ हो तुम राहुल्ला खान. तुम्हारे इस बादशाह ने अपने सगे भाइयों के सर काट डाले, अपने बाप को कैद में रखकर मार दिया, आणि असा हा तुझा क्रूर औरंगजेब आम्हाला सोडून दे. राहुल्ला खान, या संभाजीच्या मरणानं स्वराज्य संपणार नाही, उलट नव्या जोमानं तरारून उठेल. या संभाजीच्या विजयेष्णू रक्ताचं शिंपण माझ्या स्वराज्याला नवसंजीवनी देईल. या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात स्वातंत्र्याचा जयघोष वाहील. इथल्या गवतालाही भाले फुटतील आणि या हरामखोर औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाडतील माझे मराठे. काफर राहुल्ला खान मार डालो इसे, खाल खींच डालो इस काफर की, लेकिन इसे मौत धीरे धीरे देना, आहिस्ता आहिस्ता तड़पा कर मार डालो इस काफर को। हमें जितना दर्द इसने दिया है उसका बदला लेना है हमें इससे। इसे ऐसी मौत मारो कि सारे काफर मराठों की रूह कांप उठे, इसकी चीखें रायगढ़ तक जा पहुंचे और उसकी मौत देखकर मराठे बगावत करना भूल जाए। मुगलों का नाम लेते ही थर्रा उठे वो।
जाओ रहुल्ला खान जाओ, इस सारे फसाद की जड़ इस संभा को मिटा दो, जाओ. औरंग्या, समजेल तुला हा संभाजी मरणाला कसं कवटाळतो ते, आणि रूह तर मोगल तुर्कांची कापेल या मराठ्याचं मरण बघून उजळेल पुन्हा मराठ्याचं रक्त, आणि स्वराज्याचा भगवा ध्वज फडकेल दिल्लीच्या तख्तावर. आमच्या आबासाहेबांनी जगावं कसं हे शिकवलं मराठ्यांना, आणि हा संभाजी स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवेल. माझं मरण मराठ्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल. जय भवानी, हर हर महादेव, येकोट येकोट, जय मल्हार. एक प्रवेश शौर्यवान रणरंग प्रतिवाद करुणावती छत्रपती शंभू, छत्रपती शंभू, छत्रपती शंभू. मला पॉईंटला थांबले रे एकदम एकदम दिसून येत नाही, गर्दीत आले की नाही दिसून येत नाही. मस्त थांबले. गावात अरे गाडी घालशील बाई. लय गाण गाबत, लय गाण गाबत. का रे चोडला तिला पुढे. पुढे चल पुढे चल. तर काय सीन बघितला असेल तुम्ही, खूप छान होता. आता आपण चाललो आहोत मित्रप्रेमला, आणि मित्रप्रेमच्या तिथं आहे कपिल तीर्थ मार्केट. मग त्या तिथेच आत्ता सीन आहे, तो बघायला आपण जाणार आहोत. तो बघून आता भेटतो तुम्हाला. तुम्ही पण एन्जॉय करा, मस्त सीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की लगेचच सजीव देखायला सुरुवात करतोय. या दरम्यान संभाजीनगर
या मारी अहो काय शिंदे बोला की पवार. तरी पुष्पासारखं पाय घासत आले. हो राऊत बघितली का तुमची श्रीवल्ली गावली का कुठे? कसली मर्दा श्रीवल्ली गे बस. अहो या रंकाळ्यावर कुत्री घेऊन काय येते तेच कोणाला माहिती येत नाही. नवीन ब्रँडेड बूट तो पण 5,000चा घाण झालाय राव म्हणून पाय घासत चालायला केक तुडीलाय सावय. कसं आहे राऊत, बूट ब्रँडेड घ्या नाहीतर साधा, तुडवला की घासायला लागतोच. वा वा असा हाय हसताय मर्दा हो. श्रीवल्ली शिंदे तुझ्या दाढीला काय सुर तुझं लई प्रेम औरंगजेबावर रे. सलाम वालेकुम इक्बाल भाई. अहो तुम्ही सांगा मला आता. हे बघा नाव बदलून असं काय होणार आहे तुम्हीच सांगा. नाही म्हणजे कसं आहे या राजकारणामध्ये आपल्याला काही देणं नाही आहे. पण आता तुम्ही एक सुजाण नागरिक दिसताय ना इक्बाल भाई म्हणून विचारते तुम्हाला. तुम्हीच सांगा. सांगा इक्बाल भाई. अहो बोला की. सुजाण नागरिक सुजाण नागरिक आहे आम्ही. मला सांगा सुजाण मधल्या जाण शब्दाची तरी जाण आहे का आम्हाला? नाव बदलून विकास होईल का म्हणताय? अरे पण नावातच अस्मितेचे निखारे असतात ना. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं की आमच्या सारख्या सच्च्या मुसलमानाची जिगर सुद्धा आपसूक फुलून येते हो आतून. आणि मग खसात ताणून आम्ही सुद्धा म्हणतो जय. इतिहास म्हणजे काय वाटलं तुम्हाला? जुनी मडी उकरणं असं वाटलं का तुम्हाला? अरे तुम्ही आम्ही आज जिंदा लाश बनलोय साहेब. आणि मड्यावर चढवलेल्या हार तुऱ्यांना जशी किंमत नसते ना तशी तुमची आमची अस्मिता मारून केलेला विकास सुद्धा काही कामाचा नाहीये. जिंदा दिलच ठेवायचं. त्याच औरंग्याची कबर या मातीत खोदणाऱ्या ताराराणींचा ठेवा. अरे 350 वर्षांपूर्वी ज्याला या मातीत गाडला त्या नीच नराधमाला आम्ही मात्र आमच्या स्वार्थाच्या राजकारणात इतकी वर्ष जिवंत ठेवला. आणि आज त्यालाच डोक्यावर घेऊन नाचायचं. ज्याच्या तोंडून त्या औरंग्याचा उदो होईल तो या मराठी मातीची औलादच नाही. इथं यलगार हवा तो फक्त आणि फक्त शिवशंभूंच्या नावाचा. शिवरायांचा मावळा मी सच्चा मुसलमान. या जाफर खान हमारे अब्बाजान का कत्ल करते हुए भी हमारे हाथ नहीं कांपे थे, लेकिन शिवा का नाम सुनते ही हमारा तन बदन कांप उठता है। आखिर क्यों जाफर खान, क्यों? मुगलों की बहादुरी की मिसाल उस दिल्ली के तख्त पर बैठते हुए भी हमारे कलेजे को ठंडक नहीं मिली थी। ये ठंडक तब मिलेगी जब ये शिवा हमारे सामने आकर रहम की भीख मांगेगा। या अल्लाह बख्श दे हमें वो जिंदगी के हसीन पल जिसकी तमन्ना हम बरसों से करते आ रहे हैं। आइए राजा जी। राम सिंह, किसे साथ लाए हो? आप है महाराजा शिवाजी, दक्कन की बुलंद चट्टानों में। बस, दुश्मन की तारीफ सुनना हमारी फितरत में नहीं है। पूरे दक्कन में
आज मुगलिया हुकूमत का सैलाब मंडरा रहा है। अब बचा ही क्या है इन मराठों के पास? स्वाभिमान, भलेही आपण आमचे गडकोट फोडले असतील, पण आमच्या फुटल्या छाताडातून वाहणाऱ्या रक्ताचा रंग जोपर्यंत भगवा असेल तोपर्यंत मराठी मातीचा हा स्वाभिमान अभंग राहील. पर शिवाजी, आप तो हमारी रहम के मोहताज बनकर आए हैं. अपनी रियासत को बचाने के लिए हर किसी को हमारे सामने घुटनों पर रेंगते हुए आना ही पड़ता है. दिल्लीच्या तख्तापुढं गुडघे टेकणारी अवलाद मराठी रक्ताची असूच शकत नाही. आम्ही आजही आपल्या दरबारात ताठ मानेने उभे आहोत, निहत्ते आणि अकेले. बाजी, आम्ही स्वाभिमान म्हणतो तो हाच. तलवारीच्या बळावर तख्त काबीज केली जातात, राजे पण नाही हिरावून घेता येत. भलेही आज आमच्या जवळ आमचे गडकोट नसतील, मात्र ज्या दगडावर आम्ही बसू तिथेच आमचे दरबार भरतात. ज्याच्या डोक्यावर छत्र धरू ते मावळे स्वतः शिवाजी होतात. मरणाच्या दारात क्षणभर आमचा पोशाख चढवणारा शिवा काशिदी अजरामर झाला. अशा मावळ मातीतून तुम्ही काय हिरावून देणार आहात? रामसिंग, समजावून सांगा तुमच्या बादशहांना. शिवाजी, शिवाजी. जाफर, इथून 2 पावलं पुढं सरकलो तर तुमच्या तख्तावर सुद्धा ताच रोवून उभे राहू शकतो आम्ही. आमचा हुकूम आणि तुम्ही आम्हाला दरबारात या जसवंत सिंहाच्या मागे उभा करून आमची कुवत मोजू पाहताय. शिवाजी, शिवाजी, इस गुस्ताखी का नतीजा जानते हो? परिणामांची पर्वा नाही मराठ्यांना. आणि मरण 5वीला पुजले आमच्या. निघतो आम्ही. शंभूराजे. जी जापाना, आज तक हमारी ऐसी तौहीन किसी ने नहीं की. कैद कर लो इस गुस्ताख को. फौलाद खान से कहो शिवा के गले को घेर ले. इसे राजअंदाज खान की हवेली में ले जाओ, वही दफन करेंगे इस बगावत खोर को. लेकिन मुजरा राजे, अहो थोरल्या महाराजांच्या हयातीत सुद्धा जो औरंगजेब स्वराज्याच्या वाटेला आला नाही, तो आता स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी इरला पेटलाय. काही करून स्वराज्य संपवायचंच म्हणून ह्यो औरंगजेब लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात उतरलाय. उतरू दे. जिथे सापडेल तिथे चेचायचा. सैल सोडायचं नाही या मुघलांना. नामुष्की आणि पश्चातापाशिवाय या औरंग्याच्या पदरात काहीही पडता कामा नये. खंडोजी, सह्याद्री खेळणं एवढं सोपं आहे का? आमचा देश काट्या कुट्याचा. खायला बघशील तर हागवण लागून मरशील म्हणावं त्याला. खराय जोत्याची काय पेशा त्या औरंगजेबाची. बादशाह असेल त्याच्या दिल्लीत, इथं त्याला कठपुतळी बाहुलीप्रमाणे नाचवू आम्ही. दारोदार गड जरी 1-1 वर्ष लढला तरी 360 वर्ष पाहिजे त्या औरंगजेबाला. उम्र गुजरून जाईल त्याची. स्वराज्याचा घास आम्ही त्या औरंग्याला घेऊ देणार नाही. कारण आम्ही शिवाजी नावाच्या या सिंहाचे छावे आहोत. हे दाखवून देऊ त्याला. आता त्याची कबर याच सह्याद्रीच्या काळ्या मातीत. राजाजी, कवी कलश, यावं कविराज. राजाजी, महादेव बाबा संत तुकाराम बाबा के पुत्र.
महादेव बाबा, या बाबा, आपल्या दर्शनानं जन्मधन्य झाला आमचा. साक्षात तुकाराम बाबांचं दर्शन झालं आपल्या ठाई. बाबा, आपण इकडं? महाराज, रायगडी आपणास पुत्ररत्न प्राप्त झाले असे ऐकले. आशीर्वाद देऊ ना. मात्र आपले दर्शन तिथे झाले नाही म्हणून. बाबा, आम्ही घोड्याच्या पाठीवरच आमचा संसार मांडलाय. आपण धर्म सुरक्षित ठेवलाय. आम्ही देश साल गवाएंगे तो 350 किले हैं सिवा के उस मुल्क में. या अल्लाह, कब आखिर कब पूरी होगी हमारी मुराद? ऐ खुदा परवरदिगार, आखिर क्या कसर रह गई हमारी इबादत में कि इस सियासती तूफान में हमारी तमन्नाओं के दिए बुझते ही चले जा रहे हैं. जिल्ले जहापना शाह आलम से दरखास्त है कि कयामत के आगोश में मायूसी का आलम न बनाए हुजूर. कौन बादशाह आप में से किसी में भी थोड़ी सी भी इस जिल्लत की कद्र बाकी है तो जाओ जाओ उस काफर संभा को पकड़ कर लाओ, जिंदा या मुर्दा. ये किमोश तभी अग्रसर होगा. जाओ. सलग 9 वर्षे, सलग 9 की सभा शंभू बंध्यो बजरंग लहुलसत सिंदूर सम उबके यो रणरंग जो रवि छवि लखत ही खद्योत होत बदरंग यो तु तेज निहार के तखत त्यजो अवरंग. वाह कविराज, वाह वाह. जान कुर्बान करावी असं कवन आहे. रावणाच्या सभेत हनुमानापरी जखडलेले आम्ही, हे आमचं शेंदुरासारखं रक्त आणि त्यात खुललेला सूर्यासारखा तेजस्वी असा आमचा चेहरा बघून या काजव्यांची मस्ती उतरली आहे. आणि आमच्या मुजऱ्यासाठी तख्त त्यागून हा औरंग्याही खाली उतरलाय. हा आमचा विजय. काय कल्पना आहे तुमची कविराज. पण काव्यात छंद भले मोठे वापरले आपण. अहो, त्यापेक्षा वाघाची डरकाळी ऐकून या माकडाची दातखिळी बसली असती. नाहीतर मराठ्यांच्या राजासमोर कुत्र्यानं शेपूट घातली अशा ही उपमा चालल्या असत्या. मुरब्बत पागलो, आला आला हजरत को कुत्ता कहते हो. दुःख वाटतंय आम्हाला असद खान की आम्ही कुत्र्याचा अपमान करतोय. सल्तनत मक्कार, बादशाह सलामत को ताज़ीम दो. अरे कोण कुठला बादशाह ज्यानं स्वतःच्या बापाला नजर कैदेत ठेवून हालाल करून मारलं तो बादशाह. स्वतःच्या सख्ख्या भावांच्या प्रेताच्या पायऱ्या करून जो तख्तावर बसला तो बादशाह. सत्तेची हाडं पळवून कोपऱ्यात जाऊन सगळंच बसलेला निर्लज्ज कुत्रा आहे तो कुत्रा. त्याच्या तोंडाला रक्त लागलं म्हणून त्याला शिकारी नाही म्हणणार आम्ही. बहुत खूब देखा सच, हमने इसके नाखून निकाले पर अब भी इतना गुरूर बाकी है इसके जिसमें. हे औरंग्या, हे साखर दंड सोडून बघ. एकदा सोडून बघ. आजच सगळ्यांच्या कबरी इथं खोदून ठेवू आम्ही. संभा चुपचाप खड़े रहो नहीं तो. हमें लगा सिवा के बाद ये दक्कन हमारा हो जाएगा, लेकिन हमारे और दक्कन के बीच में तुम पहाड़ की तरह खड़े हो संभाजी. आम्ही पहाड नाही, आम्ही अभेद्य सह्याद्री आहोत. में काफर शिवा जब फंस गया था, तब हमने शिवाजी की
तर आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. मोठा होता ब्लॉग पण खूप मस्त होता. ॲक्च्युली आम्हाला बरंच फिरायचं होतं, गोल सर्कल झालं नाही, 21 कोटी झाला नाही आपला शिवाजी पुतळ्याचा. तो आज होईलच. हे जे 2 सीन होते हे खूप मोठे सीन होते आणि 1पर्यंतच काहीतरी लिमिट आहे सीन्स आणि त्यात पाऊस एवढा जोरात आला की कुठं फिरणंच झालं नाही दुसरीकडे आणि त्यात मी पण राहायला शुभमकडे होतो. सो बघूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक बटनवर क्लिक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका हा ब्लॉग. आणि थँक्यू. बाय बाय, टेक केअर. दिस वॉज मी साईडवीर सायनिंग आउट. बाय बाय, टेक केअर. सायोनारा. बाय बाय.